कारण बेस्ट कर्मचारी संघर्ष समितीच्या 3 दिवसांपासून केलेलं काम बंद आंदोलन आज अखेर मागे घेण्यात आलेलं आहे। बेस्टच्या आजी माजी कर्मचाऱ्यांनी गेल्या 3 दिवसांपासून जो संप पुकारला होता आणि ज्यामुळे मुंबईकरांचे मोठे हालही झाले होते, अखेर आज हे आंदोलन आणि हा संप मागे घेतला गेलाय। अखेर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या वतीनं बेस्ट कृती समितीच्या मागण्या मान्य केल्याचं म्हटलं, तर बेस्ट कृती समितीच्या सचिन अहिर यांनी हा संप मागे घेण्यात आल्याचं जाहीर केलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बेस्ट कृती समिती सोबत केलेल्या तासाभराच्या बैठकीनंतर आज अखेर तिसऱ्या दिवशी मुंबईमधल्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आलाय। बेस्टच्या माजी आणि आजी कर्मचाऱ्यांच्या 12 संघटनांनी गुरुवारी रात्रीपासून काम बंद केलं होतं आणि हा संप पुकारला होता। जे कायम कर्मचारी आहेत त्यांना महिन्याला 3,000 रुपये आणि कर्मचाऱ्यांना मासिक 2,000 रुपये हे हंगामी वाढ, बरोबर आहे, हंगामी वाढ देण्याचा निर्णय आज झालेला आहे। आणि यासाठी आणखी प्रलंबित जे काही विषय आहेत ते 15 दिवसांनंतर त्याच्यावर देखील बैठक होईल आणि त्या बैठकीत देखील इतर जे काही विषय आहेत ते मार्गी लागतील। आपला मान ठेवून आणि मुंबईकरांचे हाल होऊ नये आणि त्यातून कर्मचाऱ्यांनी त्यासाठी जे आपण जे केलेले आहे, अर्थात मेसा लावलेले आहेत, अनेक लोकांवरती कारवाई झालेली आहे, अनेक लोकांवरती केसेस देखील झालेली आहेत, परंतु त्या सर्व गोष्टी असल्या तरी देखील ते देखील मागे घेण्याची आम्ही विनंती करू। पण आपण जे आव्हान आम्हाला केलेलं आहे या सर्व कृती समितीच्या वतीने आम्ही हा संप मागे घेण्याचं काम आम्ही आज करणार आहोत।